हाय एव्हरीवन, वेलकम टू सारिका's रेसिपी। आज आपण बघणार आहोत ओल्या वाटाण्याची भाजी। चला तर आपण या रेसिपीला सुरुवात करूयात। अतिशय झटकीपट आणि टेस्टी होणारी अशी भाजी आहे। तर यासाठी बघा मी पाव किलो वाटाण्याच्या शेंगा सोलून घेतल्या आहेत आणि आता या वाटाण्याला आपण स्वच्छ धुवून घेतो आहोत। आता हे स्वच्छ धुवून झाले, त्याला गॅसवरती कढई गरम करायला ठेवूयात। कढई गरम झाली की यामध्ये 2 ते 3 चमचे तेल टाकायचे आणि हा वाटाणा या तेलावरती आपल्याला परतून घ्यायचा आहे 2 ते 3 मिनिट। हा वाटाणा ओला असल्यामुळे याला शिजायला फारसा काही जास्त वेळ लागत नाही आणि असं तेलावरती परतून घेतलं त्यामुळे त्याची चव तर खूपच छान वाढते आणि पटकन देखील हा शिजला जातो। तर हा छान परतून झालाय, तर यामध्ये कोमट पाणी टाकून याला शिजवून घ्यायचं आहे। वाटाणा शिजतो तोपर्यंत दुसऱ्या गॅसवरती कढई गरम करायला ठेवायची। त्यामध्ये 2 ते 3 चमचे तेल टाकायचे आणि तेल कोमट झालं की यामध्ये 2 मोठ्या साईजचे कांदे मी बारीक चिरून घेतले, ते ॲड केले आणि आता ह्या कांद्याला तेलावरती आपल्याला छान 2 ते 3 मिनिट छान असं परतून घ्यायचं आहे। आता कांदा परतते तोपर्यंत आपण मसाला काढून घेऊयात। तर मसाल्यासाठी बघा खोबरं घेतले, आलं लसूण घेतले। आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून याला बारीक करून घ्यायचं, पाणी टाकून हा मसाला आपल्याला वाटून घ्यायचा आहे। मसाला वाटून झाला तर बघूयात कांदा परतलाय की नाही। कांदा छान असा परतला गेला। यामध्ये थोडीशी कढीपत्त्याची पानं टाकले आणि मिक्सरमध्ये वाटून घेतलेलं आलं लसूण खोबऱ्याचं वाटण यामध्ये ॲड केले। आता याला देखील छान ह्या कांद्यामध्ये छान असं परतून घ्यायचं आहे। जोपर्यंत हे वाटण आपलं तेल सोडत नाही तोपर्यंत आपल्याला ह्याला छान असं परतून घ्यायचं आहे। आता वाटण छान परतले गेले तर यामध्ये मी एक मोठा साईजचा टोमॅटो बारीक कट करून घेतलाय, तो टाकला आहे आणि अर्धा चमचा हळद ॲड केली आहे आणि अर्धा चमचा धना पावडर ॲड केली आहे आणि चवीपुरतं मीठ ॲड केलं आहे। छान असं याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि छान असं याला परतून घ्यायचं आहे 1 ते 2 मिनिट या मसाल्यामध्ये। आता बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर यामध्ये ॲड केली आहे आणि आता कोथिंबीरला देखील या मसाल्यात छान असं परतून घ्यायचं आहे। आता हे सर्व व्यवस्थित परतून झालं आहे। आता यामध्ये आपल्याला 1 चमचा गरम मसाला पावडर ॲड करायची आहे आणि हा 1 चमचा किचन किंग मसाला आपल्याला ॲड करायचा आहे आणि आता चवीपुरतं लाल तिखट यामध्ये ॲड करायचं आणि छान असं याला मिक्स करून गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आणि स्लो फ्लेमवरती याला परतून घ्यायचं आहे 1 ते 2 मिनिट। मसाला छान असा परतून झालाय। आता यामध्ये शिजवून घेतलेला वाटाणा ॲड करायचा आहे। 1 ते 2 मिनिट या मसाल्यामध्ये वाटाण्याला छान असं परतून घ्यायचं आहे। आता यामध्ये मसाल्याचं पाणी ॲड करायचं, जे तुम्हाला किती रस्सा ठेवायचा आहे त्यानुसार तुम्ही इथे पाणी यामध्ये घालू शकता। इथे मी 1 ते 1.5 ग्लासच यामध्ये पाणी टाकते आहे, मला जास्त रस्सा नाही ठेवायचा, थोडीशी घट्टसरच भाजी ठेवायची आहे। आता 2 ते 3 मिनिटासाठी याला उकळून घ्यायचं आहे। 3 मिनिट झाले तर बघा भाजी छान आपली शिजून तयार झाली आहे। तर तयार आहे आपली ओल्या वाटाण्याची भाजी। तर फ्रेंड्स, कशी वाटली आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या फॅमिली फ्रेंड्ससोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा। तर भेटूयात असंच एक नवीन रेसिपीसोबत नवीन व्हिडिओमध्ये।